Hello friends, good morning. Hello students, good morning to everybody. So last class you were discussing about the classification of feeds, what is meant by feedstuffs. Now today you are discussing about the rations and nutritive values of the feedings. Okay, what is meant by ration? Ration म्हणजे काय हे आपल्याला या क्लासमध्ये शिकायचं आहे. Ration, it is a feed allowed for given animal during 24 hours. It may be fed in one time or interval in day times. म्हणजे रॅशन म्हणजे हे रॅशन नाही की आपण जे रॅशनचे फीड जे काय देतो आहे ते 24 आवर्समध्ये किंवा इंटरवलमध्ये ते देतो. इट इज कॉल्ड ॲज रॅशन्स. म्हणजे 24 आवरमध्ये ॲनिमलला जे फीड देणे ॲट द टाईम ऑफ इंटरवल इट इज कॉल्ड ॲज रॅशन. It consists of a number of rations. First of all, you are discussing about the balanced ration. So balanced rations which furnish all the required nutrients of the animal in such proportion and amount of that required for the proper nourishment of the body of animals in 24 hours without excess or deficient. ओके, तर बॅलन्स रॅशन म्हणजे याच्यामध्ये जे काही नरिशमेंट न्यूट्रियंट्स आहेत ते ॲनिमलला प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये गेलेले आहेत का हे आपण याच्यामध्ये बॅलन्स रॅशनमध्ये होतो. ओके, नेक्स्ट आहे मेंटेनन्स रॅशन. मेंटेनन्स रॅशन म्हणजे अमाऊंट ऑफ फीड रिक्वायर्ड टू मेंटेन द बॉडी प्रोसेसेस ॲट देअर ऑप्टिमम रेट विदाउट गेन ऑर लॉस इन द बॉडी वेट ऑर चेंजेस इन द बॉडी कंपोजिशन. म्हणजे मेंटेनन्स रॅशन म्हणजे असं एक रॅशन म्हणजे फीड बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये ग्रोथपर्यंत त्यांची ग्रोथ अमाऊंट वेटपर्यंत त्यांचं वेट वाढलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वेट वाढलेलं नाही पाहिजे. दिस इज द मेंटेनन्स रॅशन. इट इज कॉल्ड ॲज मेंटेनन्स रॅशन. सो अमाऊंट ऑफ फीड रिक्वायर्ड मेंटेन ऑफ द बॉडी प्रोसेस म्हणजे त्या किती अमाऊंट त्यांना फीड द्यायचं त्यांच्या बॉडी वेटसाठी हे आपण त्याला मेंटेनन्स रॅशन म्हणतो. नेक्स्ट आहे प्रोडक्शन रॅशन. त्याच्यामध्ये प्रोडक्शन रॅशनमध्ये ॲडिशनल अलाउन्सेस ऑफ रॅशन्स गिवन ओव्हर अँड अबव द मेंटेनन्स ऑफ रॅशन ऑफ मिल्क प्रोडक्शन, मीट प्रोडक्शन, वूल प्रोडक्शन ETC. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला एकच करायचं. जसं बॉयलर फॉर्म असेल, बॉयलर फॉर्ममध्ये पोल्ट्रीचं जे फीड असते किंवा जे बॉयलरमध्ये 45 दिवसामध्ये त्यांचं वेट वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण मिल्क आहे, मिल्कचं प्रोडक्शन वाढण्यासाठी कुठलं ॲडिशनल अलाउन्सेस रॅशन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. इट इज कॉल्ड ॲज प्रोडक्शन रॅशन. त्याच्यानंतर मीट प्रोडक्शन वाढलं पाहिजे, त्याच्यानंतर वूल प्रोडक्शन वाढलं पाहिजे. हे ॲडिशनल अलाउन्सेस आहेत की त्याला आपण प्रोडक्शन रॅशन म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये मिल्कचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, मीटचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे आणि वूलचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे. या तिन्ही मिळून जे काही ॲडिशनल अलाउन्सेस आपण रॅशनमध्ये देतो त्याला आपण प्रोडक्शन रॅशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इंडियन कॅटल 1 kg ॲडिशनल अमाऊंट ऑफ concentration is required for every 2.5 kg of milk as production ration, and crossbreed buffaloes 1 kg concentration and 2 kg milk production. म्हणजे एक जसं तुमचं 2 kg मिल्क जर वाढत असेल तर त्याप्रमाणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फिडिंगसुद्धा वाढवलं पाहिजे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्शन रॅशन. Okay, next this is called as complete ration. The ration which all the nutrient required to satisfy the appetites. म्हणजे ॲपेटाईट्स म्हणजे भूक, म्हणजे त्यांची भूक शांत झाली पाहिजे. इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट रॅशन. म्हणजे त्या रॅशनमध्ये सगळे न्यूट्रियंट आले पाहिजे, त्यांची भूक पूर्णतः झाली पाहिजे. इट इज कॉल्ड ॲज अ रॅशन, कम्प्लीट रॅशन. Okay, so in this there is a characteristics of good ration. What are the characteristics of good ration? Okay, so characteristics of good ration म्हणल्यानंतर तुम्हाला काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्याचे फीचर्स काय आहेत ते आपण बघू याच्यामध्ये. शूड बी प्रॉपरली बॅलन्स विथ ऑल न्यूट्रियंट्स. म्हणजे बॅलन्समध्ये पाहिजे सगळे जे काही अमाऊंट किंवा दिलेले असेल किंवा अकाउंट क्वांटिटीमध्ये ते दिलेले पाहिजे. मस्ट बी पॅलेटेबल म्हणजे डायजेस्टेबल पाहिजे, इझिली अवेलेबल पाहिजे, चवदार पाहिजे. त्याच्यानंतर मस्ट बी फ्री फ्रॉम एक्स्ट्रान्युअस मटेरियल. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मटेरियल किंवा नसायला पाहिजे. मस्ट बी फ्री फ्रॉम टॉक्सिक एलिमेंट्स. काय जे टॉक्सिक एलिमेंट्स असतील, फंगस असतील फीडमध्ये ते नसायला पाहिजे. इट इज क्लीन अँड पॅलेटेबल रॅशन शूड बी.
ओके. should contain enough mineral matters and vitamins. त्या रॅशनमध्ये मिनरल्स मॅटर आणि विटॅमिन्स कंटेंट्स पुरेसे पाहिजेत. त्याच्यानंतर शुड बी फेअरली लॅक्झेटिव्ह पाहिजे. त्याच्यानंतर शुड बी फेअरली बल्की पाहिजे, बल्की नसायला पाहिजे किंवा लॅक्झेटिव्ह पाहिजे. आणि शुड इन्क्लूड ग्रीन फॉडर्स. यू कॅन यूज मोर दॅन ग्रीन फॉडर यूज केलं पाहिजे. अँड मस्ट बी दीज रॅशन मस्ट बी इकॉनॉमिकली ते परवडलं पाहिजे किंवा इकॉनॉमिकली ते झालेलं इकॉनॉमिकली मोस्टली इकॉनॉमिकली प्रेझेंट. ओके. नेक्स्ट आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे व्हॉट आर द डेफिनेशन इन्क्लुडिंग टू दिस chapter. You can see TDN. What is meant by TDN? TDN means the total digestible nutrients. What is meant by DCP? DCP means the digestible crude proteins. त्याच्यानंतर DCF म्हणजे डायजेस्टिबल क्रूड फायबर्स. ओके. जे आपल्याला कंपाऊंड कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन असतील, त्याचं जे डायजेस्टेबल करायचं असेल तर पर्टिक्युलर टर्म्स आहेत, त्याला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आपण म्हणतो DDN. ओके. त्याच्यानंतर डायजेस्टिबल नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट DNFE म्हणतो आपण. डायजेस्टिबल इथर एक्स्ट्रॅक्ट DEE. So these are the nutritive values. It is present in the nutrition or it is the feeding of the animals. Okay. Determination of TDN, total digestible nutrient, त्याचा फॉर्म्युला आहे. Okay. So you can, this definition of the TDN means sum of all organic digestible nutrient present in the feeds. सम ऑफ ऑल म्हणजे टोटल डायजेस्टेबल किती आहे, DCP किती आहे, DCF किती आहे, प्लस DNEF किती आहे आणि प्लस DE इंटू 2.5. हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये जे काही टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट असतील, प्रोटीन असतील, फायबर्स असतील, नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट असतील, हे जे कंटेंट्स आहेत ऑर्गॅनिक डायजेस्टेबल न्यूट्रिएंट प्रेझेंट इन द फीड, इट इज कॉल्ड एज अ डेफिनेशन ऑफ द TDN. ओके. फॉर्म्युला बघितला. TDE इज मल्टिपल्ड total digestible ether extract. It is multiplied by 2.5 because it the represent fat fraction feed which has be 2.25 times more energy value. ओके. आपल्याला हे 2.5 ह्याच्यामध्ये दिलेलं असं त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे न्यूट्रिटिव्ह रेशो. हे रेशो म्हणजे किती प्रमाणात द्यायला पाहिजे ते. रेशो बिटवीन द डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन, अदर डायजेस्टिबल नॉन नायट्रोजनस कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स याच्यामध्ये किती पाहिजे. एक्झाम्पल बघा. टोटल नायट्रोजन NR इज इक्वल टू न्यूट्रिशन रेशो DNFE प्लस DCF प्लस DEE इंटू 2.5 डिवायडेड बाय DCE टोटल डायजेस्टिबल प्रोटीन्स. किंवा और न्यूट्रिशन रेशो इज TDN मायनस DCP डिवायडेड बाय DCP. और NR म्हणजे TDN divided by DCP minus 1. So these are the formula. You can use the nutritive ratio. Okay. What are the types of nutritive ratio? What are the types of nutritive ratio present in the nutrition or feeding of the animals? Okay. You can see it consists of three types of nutritive ratios. Nutritive ratio. It is called, first is it is called as narrow nutritive ratio. Second one is called as medium nutritive ratio, and third one is a wide nutritive ratio. Okay. So narrow nutritive ratio means the ratio between 1:1 or to 1:4 is called as narrow ratio, and is generally advocated by the young growing animals. हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे एक कॉन्सन्ट्रेट फीड्स आणि दुसरं जे काय असेल ते रफेजेस, इट इज कॉल्ड एज 1:4 किंवा डायजेस्टिबल प्रोटीन्स, इट इज कॉल्ड एज दीज आर द यंग वन ॲनिमल्समध्ये हा रेशो वापरला जातो नॅरो. ओके. नेक्स्ट वन इज अ medium nutritive ratio. The ratio between 1:4 to 1:6 is called as medium ratio, and it generally advocated to the milch animals. जे दूध देणारे ॲनिमल्स आहे त्याच्यामध्ये आपण हा न्यूट्रिटिव्ह रेशो आपण वापरू शकतो. ओके. नेक्स्ट आहे वाईड न्यूट्रिटिव्ह रेशो. द रेशो बिटवीन द 1:6 and above is called as wide ratio, and generally it is advocated to the वर्किंग ॲनिमल्स, कारण वर्किंग ॲनिमल्समध्ये जास्त एनर्जी लागते त्याच्यामुळे हा वाईड न्यूट्रिटिव्ह रेशो आपण त्याला वापरला जातो. ओके. सो दीज आर द न्यूट्रिटिव्ह रेशोज. ओके. नेक्स्ट पार्टिशन ऑफ द फूड एनर्जी.
ओके, फूड एनर्जी म्हणजे काय, ग्रॉस जी म्हणजे काय, डी म्हणजे काय, ME म्हणजे काय, नेट एनर्जी म्हणजे काय. ओके, सो दिस इज द ग्रॉस एनर्जी. Okay, so gross energy म्हणजे it is called as G. The gross energy value of feed is determined by using of instrument as the bomb calorimeters. एक कॅलोरीमीटर आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये ग्रॉस एनर्जी तुमची मोजल्या जाते. इन दिस इन्स्ट्रुमेंट द फीड इज सॅम्पल इज इंजिटेड अँड द हीट लिबरेटेड राईज इन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग वॉटर प्लेस इन द जॅक इनसाइड द calorimeter. And when the feed stuff is burned and heat liberated, is measured, which is equal to the gross energy, and gross energy is present in the feed stuffs. It is expressed in kilocalories. Kilocalories मध्ये एक्सप्रेस केले जाते, त्याचे युनिट आहे. सो दिस इज द कॅलोरीमीटर, बॉम्ब कॅलोरीमीटर इन्स्ट्रुमेंट्स. यू कॅन मेजर द ग्रॉस एनर्जी. ओके, नेक्स्ट आहे डायजेस्टिबल एनर्जी. इट इज कॉल्ड एज डायजेस्टिबल एनर्जी, DE. So entire digestible energy is not available into the body of the animal, but some energy is lost through the feces. When losses energy through the feces, if the measured and subtracted from the gross energy, then we get digestible energy. डायजेस्टिबल एनर्जी म्हणजे तुमचं जे डायजेशन झालेलं आहे, फीड खाल्ल्यानंतर जे डायजेशन होतं, त्याच्यानंतर जे बाकीचे जे एक्स्ट्रा फिसेस की इनडायजेस्टेड फूड आहे ते फिसेस थ्रू बाहेर फेकले जातं. इट इज कॉल्ड एज द डायजेस्टिबल एनर्जी म्हणतो आपण. सम एनर्जी इट इज लॉसेस थ्रू द फिसेस. इट इज कॉल्ड एज डायजेस्टिबल एनर्जी. डायजेस्टिबल एनर्जी इज इक्वल टू GE मायनस लॉस ऑफ एनर्जी थ्रू द फिसेस. म्हणजे दिस इज द फॉर्म्युला. DE इज इक्वल टू डायजेस्टिबल एनर्जी मायनस लॉस ऑफ एनर्जी थ्रू द फिसेस. ओके, नेक्स्ट आहे मेटाबॉलाइज एनर्जी. इट इज कॉल्ड एज ME. There are some losses of energy through urine, come suitable gases like methane produced in the body. आता काही जे एनर्जी आहे, इट इज लॉसेस एनर्जी थ्रू द युरिन अँड गॅसेस लाईक मिथेन अँड प्रोड्यूस इन द बॉडी. गॅसेस थ्रू वाटले किंवा युरिन वाटे जर एनर्जी लॉसेस होत असेल, दिस इज कॉल्ड एज मेटाबॉलिक एनर्जी. व्हेन द लॉसेस ऑफ एनर्जी थ्रू युरिन and gases were worked out and subtracted from DE, we get mechanical energy. म्हणजे वर्कआउट झालेले किंवा वर्कआउट झालेले किंवा सबस्ट्रॅक्ट झालेले आपण त्याला मायनस म्हणतो. इट इज कॉल्ड एज मेटाबॉलिक एनर्जी. ओके, मेटाबॉलिक एनर्जी इज इक्वल टू डायजेस्टिबल एनर्जी मायनस लॉस ऑफ एनर्जी थ्रू द युरिन आणि युरिन थ्रू जे काही आणि गॅसेस थ्रू जी एनर्जी लॉसेस होते, इट इज कॉल्ड एज मेटाबॉलिक एनर्जी. ओके, नेक्स्ट आहे नेट एनर्जी. नेट एनर्जी द सर्टन लॉसेस ऑफ एनर्जी थ्रू हीट इन्क्रीमेंट एनर्जी फॉर डायजेशन, स्विंगिंग, इन्क्रीज वर्क और हार्ट अँड लंग्स. ज्यावेळेस आपण एनर्जी जे काही फीड असतो खातो आपण, नेट एनर्जी म्हणजे हीट थ्रू म्हणजे स्विंगिंग, डायजेशन झाल्यानंतर स्विंगिंग केल्यानंतर जे इन्क्रीज वर्क आहे ते हार्ट आणि लंग्समध्ये, इट इज कॉल्ड एज अ डायजेस्टिबल एनर्जी. वेन लॉस ऑफ एनर्जी थ्रू हीट इन्क्रीमेंट इज सबट्रॅक्टेड फॉर मेकॅनिकल एनर्जी, वी गेट नेट एनर्जी. त्याला ऊर्जा लागते. इट इज कॉल्ड एज नेट मेकॅनिकल एनर्जी. अँड द नेट एनर्जी इज यूज टू ग्रोथ, मेंटेनन्स अँड प्रोडक्शन प्रपोज बाय द ॲनिमल्स. आता नेट एनर्जी फक्त ज्या ग्रोथ मेंटेनन्ससाठी किंवा प्रोडक्शन पर्पजसाठी ॲनिमलसाठी नेट एनर्जी यूज केली जाते. ओके, ज्या म्हणजे मिल्क देणारे आहेत किंवा प्रोडक्शन देणारे आहेत, मीट प्रोडक्शन आहे, मिल्क प्रोडक्शन आहे, त्यासाठी नेट एनर्जीचा यूज केला जातो. नेट एनर्जी इज इक्वल टू ME मायनस हीट इन्क्रीमेंट. हीटमध्ये ज्याच्यामधून तुमची हीट इन्क्रीमेंट डायजेशन झाल्यानंतर हीट इन्क्रीमेंट इट्स कॉल्ड एज मेकॅनिकल एनर्जी. ओके, थँक यू फॉर दिस लिसनिंग व्हिडिओ. It's just understand this video. It is not difficult to. Okay, thank you.